पैसे याचा हिशोब करायला हवा. कधी पैसे मोजून घ्यायचे आणि कोणालाच असं हे करून द्यायचं नाही. मराठी शाळा टिकली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवशक्ती सेवा मंडळ संचालक आदर्श विद्या निकेतन या शाळेच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी बाळ बाजारपेठ हा उपक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना परिमाणाची ओळख, स्वनिर्मितीचा आनंद, अंगभूत कौशल्याला खतपाणी, व्यावहारिक दृष्टिकोन आणि स्वतःच्या मेहनतीचा आनंद या सर्व बाबीवरती विशेष भर देण्यात आले. या कार्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक तसेच आलेल्या मान्यवरांचं काय म्हणणे आहे आपण जाणून घेऊ. मुलांना आपण जे शिकवत आहोत सिलेबसपेक्षा बाहेरच्या 4 गोष्टी म्हणजे जे ॲक्च्युली सोशल लाईफमध्ये कामाला येणाऱ्या गोष्टी आहेत. आज प्रत्येक स्टॉलवर मुलांनी त्यांची कला दाखवलेली आहे आणि त्यातून त्यांना उत्पन्न कसं मिळेल हेही ते या एजमध्ये शिकत आहेत. तर मला असं वाटतं की हा उपक्रम जो आहे हा अतिशय उत्तम आणि सर्वात बेस्ट उपक्रम आहे आणि हे कॉन्सेप्ट मला वाटतं प्रत्येक शाळेने फॉलो करायला हवं. आणि जे मुलांनी बनवलेल्या वस्तू आहेत त्या आज पिशवी भरून घेतलेल्या आहेत आणि मला खरंच खूप बरं वाटलं की मुलांना हिशेब करता येतोय, त्यांना प्रोडक्ट्स त्यांचे सेल करता येत आहेत, त्यांना प्राईस सांगता येते. तर हे एवढ्या कमी वयात मुलं शिकत आहेत. म्हणजे आज या गोष्टी आम्ही एवढ्या मोठे झाल्यानंतर बिझनेसमध्ये आलो, पण मला वाटतं या शाळेने एवढ्या सुंदर ही बाजारपेठ भरवून आणलेली आहे आणि सगळे पेरेंट्स पण इथे आलेले आहेत, त्यांनी पण सुंदर रिस्पॉन्स दिलेला आहे. तर माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि हे असे उपक्रम मला वाटतं सर्व शाळांनी घेतले पाहिजेत. काय विचार करून आपण हा संकल्प हा उपक्रम चालू केला? मला असं वाटतं की मुलांना जे एक आपण असं म्हणतो ना सर्वांगीण विकास जो असतो तर त्यातलाच हा एक भाग आहे. त्यांना बाजारपेठ समजावी, त्यांना समजावं की पैशाची देवाणघेवाण कशी होते, हिशेब कसा करायचा असतो, एखादी वस्तू बनवली तर त्या वस्तू मागे किती मेहनत लागते, ती विकायला किती मेहनत लागते, त्यानंतर जे समोरचा माणूस जेव्हा ती घेत असतो त्या घेणाऱ्या व्यक्तीला किती समाधान आहे. तर या सगळ्या गोष्टी खूप कमी वयात ते मुलं शिकत आहेत. तर हे त्यामागचं मला असं डेफिनेटली असं वाटतं की हा उपक्रम अजून दरवर्षी गेला पाहिजे. काय बोलाल मॅडम, या ठिकाणी मुलांनी कोणते कोणते प्रोजेक्ट बनवले आहेत आणि कशा प्रकारची संकल्पना आहे आपली? मुलांना एकतर व्यवहार ज्ञान यायला पाहिजे, तो एक बेस त्याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याचबरोबर अर्थार्जन कसं येईल, आपल्या कलागुणांना विकसित केल्यानंतर तो अर्थार्जनाचा भाग कसा होईल हे सुप्त गुण मुलांचे विकसित व्हावेत आणि त्यातून त्यांचं अर्थार्जन होण्यासाठी किंवा त्यांना पुढे मार्ग मिळावा यासाठी ही बाजारपेठ भरवलेली होती. म्हणजे 8वीच्या मुली आहेत, 9वीच्या मुली आहेत, त्यांना मेहंदी काढता येते आणि मेहंदी हा एक संस्कार आहे, एक कला आहे आणि मग ती मेहंदी त्याच्यातूनही आपल्याला कसं पैसे आपण कमवू शकतो आणि आपली कला आपण कशी काय पुढे वाढवणार. त्याचप्रमाणे मुलांकडून वाढदिवसाच्या टोप्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत आणि हा सुद्धा त्याचप्रमाणे आपण मुलांना की बनवल्यानंतर ते विकायच्या पण आहेत. मग ही जी बनवणं आणि विकणं या मधली जी प्रोसेस आहे ती कशी काय पुढे जाणार आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं हा अनुभव या बाजारपेठेतून मुलांना मिळालेला आहे. बाल बाजारपेठ भरवण्यात आलेली आहे, चांगला प्रतिसाद मिळतो आहे बाजारपेठला. नेमका उद्देश काय बाल बाजारपेठ भरवण्याच्या पाठीमागे? मला असं सांगावंसं वाटतं की आमचे जे विद्यार्थी आहेत ते बरेचसे चेना आणि काजूपाडा या एरियामधून येतात. तो बराचसा आदिवासी भाग आहे आणि त्या मुलांना ना कला अंगभूत काही गुण असतात, मग त्या गुणांना आम्ही वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं मुलं स्वतः भाजीपाला लावतात, तो भाजीपाला ते स्वतः घेऊन आलेले आहे. ही माझ्या हातामध्ये जी पिशवी आहे ही विद्यार्थ्यांनी स्वतः शिवलेली आहे, त्याच्यावरची ही एम्ब्रॉयडरीसुद्धा विद्यार्थ्यांनी स्वतः केलेली आहे. मग अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना काहीतरी नवीन शिकता यावं आणि पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आम्ही बाल बाजारपेठ या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मैडम, आज इस जगह पे जो विद्यार्थी लोग हैं उनके लिए इस जगह पे बाजारपेठ एक भरा गया है, कैसे देखते हैं ये सब विषय का? ये बहुत ही अच्छा विषय है जो जिसमें बच्चों ने बहुत बढ़ चढ़ के पार्टिसिपेट किया है. सबसे बड़ी बात है इसमें बच्चों को समझ में आता है कि माता पिता कितनी मेहनत करते हैं तो जाके पूरे दिन में उनको पैसे मिलते हैं. प्लस बच्चों का मैथ्स भी बहुत अच्छा होता है कि हम कितने रुपए में सेल कर रहे हैं और कितने रुपए में ले रहे हैं. तो बहुत ज़्यादा उत्साह देखने मिल रहा है आदर्श विद्या निकेतन में. प्लस काफ़ी बड़े बड़े गेस्ट आए हैं जिनसे बच्चों को और एनकरेजमेंट मिल रही है और ये सारे गेस्ट जो है वो हमारे बच्चों को काफ़ी अप्रिशिएट कर रहे हैं. आने वाले फ्यूचर में हो सकता है ये बच्चे बहुत बड़े बड़े बिजनेस पर्सन बने, बहुत बड़े बड़े बिजनेसमैन बने और मीरा भाईंदर में इनका नाम बहुत रोशन हो. मीरा भाईंदर में बहुत सारे स्कूल है, मराठी स्कूल है, इंग्लिश स्कूल है. ऐसे उपक्रम उस जगह पे
होना चाहिए क्या देखते? बिल्कुल बिल्कुल, बच्चों को सिर्फ पुस्तक की नॉलेज नहीं होनी चाहिए, उनको नॉलेज हर चीज़ पूरी प्रैक्टिकल इन्फॉर्मेशन होनी चाहिए। आजकल के बच्चे जो 10वीं में भी पढ़ते हैं उनको भी पेरेंट्स जो है वो बाजार नहीं भेजते हैं, इस डर से कि बच्चा पैसा कब लेके आएगा या उसको समझ में नहीं आएगा। तो ये जो है, ये जो फेस्टिवल है, ये बाजार पेठ जो है, ये होना बहुत ज़रूरी है ताकि बच्चों को वास्तविकता पता रहे और उनको पता रहे कि आजकल किस तरीके से माँ बाप मेहनत करते हैं, किस तरीके से बिजनेस किया जाता है। तो ये बहुत ही ज़रूरी है। धन्यवाद। काय सांगाल आज या ठिकाणी आदर्श विद्यानिकेतन शाळेने एक बाजारपेठ भरलेली आहे छोट्या मुलांची, कसं वाटतं तुम्हाला? हा एकदम उत्तम म्हणजे शाळेने घेतलेला निर्णय आहे। यामुळे मुलांना पुढील म्हणजे आपल्या प्रगतीसाठी किंवा मुलं मोठी झाली तर आपण बिझनेस छोटा छोटा कसा सुरुवात करावा किंवा मुलांच्या याच्यामुळे ना मुलांना एक उत्साह निर्माण झाला आहे आणि मुलांना व्यावहारिक ज्ञान पण आलं याच्यामुळे। तर मुलं त्या शाळेने जे काय ठरवलं आहे असंच नेहमी करावं असं आम्हाला वाटतं की ज्यावेळी मुलं तल्लख होतील, मुलांना व्यवहार कळेल। माझी बहीण या शाळेमध्ये शिकवते, तिने आम्हाला सांगितलं की ते स्टॉल लावायसाठी तिने आयडिया दिली। मानसी जाधव नाव आहे तिचं। मुलांनी खूप खूप स्टॉल लावले आहेत वेगळे वेगळे, त्यांनी घरातून वस्तू बनवून आणल्या आहेत, क्लेच्या, साडी, परत वॉलपेपर, ते सगळं। आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं आणि आमचा बिझनेस खूप चांगला चालला इकडे। आज खूप मजा आली, पहिला एक्सपिरियन्स होता, खूप मस्त वाटलं। शाळेला कशा शुभेच्छा झाल्या असं पहिल्यांदा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, आम्ही फर्स्ट टाईम करतो या स्टॉल, आम्हाला अजून करायचं आहे। या म्हणजे शाळेमुळे आम्हाला फर्स्ट टाईम करायला भेटला, त्यामुळे आम्हाला बरं छान वाटतंय। विद्यार्थ्यांसाठी कसं महत्त्वाचं आहे जे आज? विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे। पुढे जाऊन आता जॉबपेक्षा सगळे लोक बिझनेसच करतात आहेत, त्याच्यामध्येच सगळ्यांना करिअर केलं पाहिजे। आणि म्हणजे तुम्हाला याच्यापासून विद्यार्थी काय शिकतील या सर्व विषयात? यामध्ये सगळे तर मेन म्हणजे हिशोब कसं करायचा, पुन्हा बजेट कसं होतं, सगळं घ्यायचं वगैरे त्याचं होतं, विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल। सर या ठिकाणी आदर्श विद्यानिकेतन शाळा आहे, त्या शाळेने एक छोट्या मुलांची बाजारपेठ या ठिकाणी भरवली आहे, चांगला प्रतिसाद मिळतो बाजारपेठेला, कसं पाहता या सर्व विषयात? आदर्श विद्यानिकेतन ही आमच्या मनातली शाळा आहे आणि म्हणून आम्ही नेहमी इथे येत असतो। आणि फक्त पुस्तकी ज्ञान मुलांना देण्यापेक्षा व्यावसायिक आणि प्रत्यक्षदर्शी असं व्यावहारिक ज्ञान मिळावं अशी या शाळेच्या व्यवस्थापनाची ही योजना आहे, हे खरोखर कौतुक करण्यासारखी आहे। आज या हजारो मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त म्हणजे पुस्तकी अभ्यासाव्यतिरिक्त खरोखर बाजारपेठ कशी असते, मोठ्यांशी संवाद कसा साधावा, गिरायकाशी कसं बोलावं, वस्तू कशी राखावी, कशी विकावी, त्याचा नफा काय असतो, हे सगळं शिक्षण खरोखर मिळालं पाहिजे। आणि हा स्तुत्य उपक्रम ही शाळा करते, म्हणून मी प्रथम या सर्व विश्वस्त संस्थेचं कौतुक करतो, त्यांचे आभार प्रकट करतो। आणि अशा शाळा जर मीरा भाईंदरमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये टिकल्या तर महाराष्ट्रातील मराठी माणूस पूर्वीसारखाच अग्रेसर राहील, कारण मातृभाषेतून शिक्षण याला दुसरा कुठला पर्याय नाही आहे। मराठी माणूस बिझनेसमध्ये नसतो, परंतु या सर्व विषयामध्ये मराठी व्यक्तीवरती काय परिणाम होता बिझनेसच्या मध्ये, त्याच्यामुळे बाजारपेठ आहे याच्यामुळे मराठी जे मुलं आहेत विद्या व्यवसायामध्ये उतरते कसं वाटतं? नक्कीच ना, फक्त पुस्तकी ज्ञान शिकून मुलं जी आहेत ती छापखान्यासारखी नोकरी करता तयार होतात, परंतु व्यवहार ज्ञान हे आलं पाहिजे। जर पुढे जाऊन मुलांना व्यवसाय सुरू करायचा असेल, व्यापार सुरू करायचा असेल तर त्याला लहानपणापासूनच हे ज्ञान मिळालं पाहिजे। हा कार्यानुभव खरोखर खूप मोठं त्यांच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरेल असं मला नेहमी वाटतं। आणि म्हणून हा उपक्रम खूपच छान आहे, मस्त आहे। आणि मीरा भाईंदरमध्ये सर्व पालकांनी या शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश द्यावा आणि मराठी माध्यमातून म्हणजे मातृभाषेतून शिक्षण द्यावं अशी आशा प्रकट करतो, इच्छा प्रकट करतो। मीरा भाईंदरमध्ये सर्व मराठी शाळा आहेत, त्या सर्व शाळेमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? 100% राबवलाच पाहिजे ना। जर खरोखर मुलांना त्यांचा जर बौद्धिक विकास करायचा असेल तर हे शिक्षण देणं खूप गरजेचं आहे आणि अगदी वयाच्या 4थी 5वीपासून त्या इयत्तेपासून हे शिक्षण दिलं पाहिजे। मराठीचा सन्मान तुम्ही देण्यात आलेला आहे, मराठीचा गौरव झाला पाहिजे तुमची इच्छा असते। आज या ठिकाणी व्यवसाय छोट्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला जातो, कसं पाहता या सगळ्या विषयात? नाही, खरंच म्हणजे आनंद होतो। मीरा भाईंदरसारख्या शहरामध्ये आदर्श विद्यानिकेतन ही मराठी माध्यमाची शाळा आमचे सन्माननीय दादा केशरीनाथ म्हात्रे यांनी टिकवलेली आहे।
आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की माझे दोन्ही मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत. माझा मोठा मुलगा 8वीला आहे आणि माझा लहान मुलगा 2रीला आहे. मी एक या शाळेचा पालक म्हणून देखील या ठिकाणी आलेलो आहे. आज या ठिकाणचं जे व्यापारी पेठेचं वातावरण जे पाहतो आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि यामधून मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळतं, व्यावसायिक ज्ञान मिळतं. म्हणजे पुस्तकी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुस्तकी ज्ञानापेक्षा जगामध्ये काय सुरू आहे, आपण कुठलीही गोष्ट विकू कसू शकतो, हे ज्ञान जेव्हा आपण मराठी मुलांना देऊ तेव्हाच ते भविष्यामध्ये व्यावसायिक होऊ शकतात. आणि हा उपक्रम आदर्श विद्यानिकेतनच्या माध्यमातून जे राबवणं सुरू केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून, त्याबद्दल सर्व व्यवस्थापन आमचे केशरीनाथ म्हात्रे दादा, स्वाती जोशी ताई आहेत आमच्या, आणि सर्व शिक्षक, खास करून शिक्षकांचं कौतुक आणि त्यांचा आभार. त्यांनी चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्यांना पुढील सर्व या कार्यक्रमासाठी त्यांच्या भावी वाटचालीसाठी मराठी एकीकरण समितीकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. नमस्कार. ह्या शिवशक्ती सेवा मंडळ संचलित आदर्श विद्यानिकेतन ही शाळेची बाल बाजारपेठ आहे. ती गेली 8 ते 10 वर्ष झाली ही बाजारपेठ अशाच पद्धतीने भरली जाते. असाच उत्साह मुलांमध्ये असतो. ह्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट असं आहे की इथे माझी छोट्या शिशू मोठ्या शिशूची काही मुलं आहेत की ह्या मुलांना प्रथमतः चलनाचं ज्ञान व्हावं, परिमाणांचं ज्ञान व्हावं. त्यानंतर ह्या मुलांनी स्वतःच्या बोटांच्या ठशांनी काही रुमाल तयार केलेले आहेत. त्या मुलांसाठी ही आयुष्यभराची एक वेगळी आठवण आहे की माझ्या शाळेने माझ्याकडनं काय करून घेतलेलं पहिल्या वर्षी, तर ही गोष्ट केलेली होती की त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आयुष्याची एक मोलाची आठवण आहे. त्याचबरोबर पुढे जर का बघितलं तर मुलांनी स्वतः कार्यानुभव हा विषय आमच्या अभ्यासक्रमात आहे, पण तो फक्त पुस्तकापुरता मर्यादित न राहता त्याचा खरोखर ते कार्य करण्याचा अनुभव मुलांना मिळावा की कलेतून कौशल्यातून विकासाकडे आणि विकासातून व्यवसायाच्या दिशेने जावं हीच इच्छा. त्या मुलांना खरी बाजारपेठ काय असते, आता ते म्हणाले की खरेदी विक्री कशी करावी, चलन कसं वापरायचं आपण हे सगळं कळावं. आणि त्याचबरोबर हे जो आपल्या परिसरात जी काही विद्यार्थी येतात ते अनेक पाड्यापाड्यातून विद्यार्थी येतात, त्यांना हा एक वेगळा आनंद मिळावा ह्याच्यासाठी ही बाजारपेठ भरवली आहे. ह्याच्यामध्ये शिक्षक, पालक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू आहेच, ठेवलेलं आहे त्यांना आम्ही केंद्रस्थानी. पण हे सगळं करताना आम्हाला पालकांचा तेवढाच सहभाग आहे, सहकार्य आहे आणि सगळ्यात मोठा वाटा आहे तो शिक्षकांचा आहे की कुठलाही उपक्रम सांगावा आणि त्यांनी त्याच उत्साहाने तो करावा. हे असे शिक्षक आदर्श विद्यानिकेतन शाळेमध्ये मराठी माध्यमाला आहेत. आणि त्याचबरोबर ह्या शाळेचे जे संचालक आहेत केशरीनाथ म्हात्रे, त्यांचं सगळ्यात मोठं मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीला नकार न देण्याचा तो त्यांचा विचार आहे किंवा त्यांचा जो काही ते एक अंगभूत गुण आहे म्हणूया, त्याचं हे प्रत्यंतर इथे दिसतंय. काय सांगाल दादा, आज छोट्या मुलांची बाजारपेठ आदर्श विद्यानिकेतनने भरवलेली आहे आणि चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. नेमका याचा उद्देश काय होता या बाजारपेठ भरवण्याच्या मागचा? बाजारपेठ भरवण्याचा उद्देश हा आजचा नाही आहे. शाळेला 25-30 वर्ष झाली. माझ्या शाळेला 25-30 वर्षापासून आपण ही बाजारपेठ भरवतो. या बाजारपेठेतून विद्यार्थ्यांना काय मिळावं हा उद्देश आहे. तो काय मिळतं हे पालकांसमवेत सर्व माझ्या संस्थेच्या बरोबर लोक आहेत की हे जे कार्यक्रम चालतात हे करतात संस्थेच्या माध्यमातून. हे दादा काहीतरी मुलांना देतात आणि देतात म्हणजे मी पैसे त्यांना देऊन करत नाही. ही बाजारपेठेतून मुलांनीच काय मिळवायचं, मुलांनी त्याच्यात तयार कसे व्हायला पाहिजे ह्यासाठी ही बाजारपेठ आहे. आणि बाजारपेठेचा उद्देश एकच आहे की या बाजारपेठेचं ज्ञान ह्या शाळेतूनच त्यांना मिळालं पाहिजे. तरी इथून शाळेत बाहेर पडताना त्यांना कळेल की आम्ही बाजारपेठ भरवली आहे, त्या बाजारपेठेतून आम्ही जे विकलं त्यांना त्याच्यात भले आम्हाला 10 रुपये मिळाले, पण ते कशातनं मिळाले, कसे मिळाले. मी बाजारपेठमध्ये माझं दुकान टाकलं, दुकान उभं केलं, दुकान चालवलं, तेव्हा मलाही 10 रुपये मिळाले. हा उद्देश विद्यार्थ्यांच्यासाठी संस्थेचा अनमोल आहे आणि म्हणून हा उद्देश साधून
आणि विद्यार्थ्यांना हे सगळं शिक्षण मिळावं आणि पालकांनाही त्याच्यात समाधान मिळावं की बाबा आमची मुलं फक्त शाळेतच शिकत नाहीत, शाळेतून आमच्या मुलांना काहीतरी असं मिळतं की उद्या ती मुलं कुठेतरी कुठल्या तरी याच्यामध्ये तयार होतील आणि काहीतरी उद्योग करतील. हा उद्देश आमच्या मेन संस्थेचा आहे, शाळेचा आहे.